आदित्य डेरे या नावाला कोणी ओळखत पण नव्हतं, पण आज पूर्ण महाराष्ट्र या नावाला ओळखतोय. तर आदित्य डेरेची नेमकं सुरुवात कशी झाली हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघा. पहिल्यांदा स्टार्टिंग केली होती इथून. व्हिडिओची स्टार्टिंग इथून, मागचे जेवढे व्हिडिओ होते ते पण इथून स्टार्ट केले होते. दिवसभराचे काम करून सुद्धा आता मेन म्हणजे मी तर माझे कामच दाखवतो आणि ते तुम्हाला सगळं आवडतं. तुम्हाला माझं बोलणं वगैरे सगळ्यात जास्त आवडतं आणि मराठी भाषा आहे पण तेवढीच भारी वार का, प्रत्येकाला आवडणं अशी. मी माझे दिवसभर काम करतो, काम दाखवतो. माझ्या दिवसाची सुरुवात आहे ना मोबाईल पासून नाही होत, तर ती डायरेक्ट होती कामांपासून. त्याच्यात पहिलं काम गाय पिळायचं वगैरे राहतं आणि जर वावरात काही वेगळं काम असेल तर ते पण मलाच करावं लागतंय. आणि तुम्हाला पण जर काही वेगळं करायचं असेल ना तर तुम्हाला तुमच्या घरच्यांची सगळ्यात जास्त मदत करत जावं लागेल, तरच घरच्यांचं पण तुम्हाला सपोर्ट राहील. चालूच आहे ना, असं झालं का म्हणजे नाही का, एक काही जण आले आणि ते म्हणायला लागले आदित्य सेल्फी सेल्फी म्हणजे. आणि माझ्या संग माझे पप्पा होते. मला विशेष वाटलं कारण की ते सगळे आले आणि सगळे म्हणले का सेल्फी पाहिजे. आणि खरंच यार पप्पा मला म्हणले अरे नेमकं काय का बरं मागताय नाही का, एवढे फोटो वगैरे का बरं तुझ्या सोबत काढते. त्या टायमाला सुद्धा पप्पांना काही माहित नव्हतं. त्यावेळेस माझी बड्डे होता आणि 30K पण झाले होते. त्या टायमाला सुद्धा मला पप्पा म्हणले होते हे तुझं बड्डेचं तर ठीक आहे पण जे तू 30K असं हे काय, कारण की बड्डे दिवशी 30K झाले होते. आणि त्या दिवशी मी ही गोष्ट सुद्धा बोललो होतो की तुम्ही व्हिडिओत बघा. याला असं वाटलं की एका फॉलोअरला जाऊन पप्पी देऊन टाकावं काय, तीन जर उलटा गेला तर 60K बी होऊन जातील ना. आणि मेन म्हणजे ज्यावेळेस 30K झाले त्याच्या 2 दिवसानंतर 60K पण झाले. 60K झाले तर नंतर 100K पण झाले 2-4 दिवसात. हा मोबाईल मला माझ्या पप्पांनी गिफ्ट केलता आणि यो जो ॲपलचा मोबाईल आहे तो मला केला महेश दादा, वेदू दादा आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळांनी. तर थँक्यू हा दादा. आणि हा माझ्या सक्सेस ब्लॉग पेक्षा फेल ब्लॉग जास्त राहतं हे तर तुम्हाला बी माहितीच आहे. नको रे इकून चांगला रस्ता. बाबू पडलो काय रे. कसं वाटतंय मग आता आपले 1 लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले, तुला कसं वाटतंय? भारी झालं, आता सगळ्यांच्या प्रेमामुळे झालं. आजीचं प्रेम आहे आपल्या, आजीमुळे पण सक्सेस झालं.